कॉलेजमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठे रिग्रेट काय आता फ्युचरचे प्लॅन्स काय आहेत? कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये एक छोट्या मोठ्या पगारीचा जॉब करण्यापेक्षा आपली पॅथी जास्तीत जास्त वरती कसं जाता येईल हे याच्यामधून बघायचं. सांगितली ना आधी हाताला चटकी तवा मिळते भाकर, म्हणजे जो हाताला काम केल्याशिवाय कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळणार नाही या जगामध्ये. कोणी असो, तू असो, मी असो, इतर कोणी असो. असं म्हणतात. नीट ॲस्पिरंट होता तेव्हा तुझी गर्लफ्रेंड होती, कुठली गोष्ट वाटली BMS मध्ये ही लय युजलेस ती मोकारेट टाकली BMS ला? कुठली गोष्ट आहे जी MBBS मध्ये भेटत नाही BMS मध्ये भेटते? अशी BMS बद्दल निगेटिव्ह गोष्ट सांग एक. म्हणजे कॉलेजमध्ये आल्यानंतर रिलेशनशिपचं वगैरे विद्यार्थ्यांचा काय विषय असतो की पोरं आल्यानंतर फर्स्ट इयरपासून रिलेशनशिपमध्ये जातात का सिनियर वगैरे झालं? सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय, म्हणजे काय कुठली गोष्ट तुझ्यासोबत बाहेर झाली कॉलेजमध्ये आल्यानंतर? तर म्हणजे आता नीट ॲस्पिरंट असताना डेली रुटीन काय होता? आपण बाजारामध्ये गेल्यावर मेथीची भाजीची जुडी जरी घ्यायची असली ती सांभाळून घेतो, म्हणजे चांगली का नाही ती बघून घेतो. आपल्याला जी गोष्ट लाईफ टाईमसाठी पाहिजे ती आपण एकदम एवढी घाईत का घ्यायला पाहिजे? तरी बर्डन वाटायचं आहे. आता कॉलेजमध्ये येऊन एकदम रिलॅक्स फील होतं आहे. सगळ्या गोष्टी करता येतात, मित्रांसोबत फिरता येतं, अभ्यासही करता येतो. आणि जे पटकन कर MCQ वेळ जातोय गोल कर ही जी पद्धती ही बंद झाली आहे. ती मिस्टेक नसती केली तर 500च्या आसपास गेलो असतो. माझं मी करून भरपूर ठेवलेलं होतं, पण मला ते रिवाईज मारायसाठी मी रिवाईज शेवटच्या टप्प्यात मारू म्हणून झालं. आणि शेवट असा झाला की त्याला ते रिवाईज मारायला मला वेळच नाही मिळाला. असं कोणतं अक्षर नाही ज्याच्यापासून कोणता श्लोक बनत नाही, आणि असं कोणती वनस्पती नाही ज्याच्यापासून कोणतं औषध बनत नाही. नीटच्या आधी तिकडं जास्त प्रेशर यायचं, फिजिक्स केमिस्ट्री पटकन कर MCQ सॉल्व कर, ही टेस्ट दी ते टेस्ट दी. आता थोडं रिलॅक्स झालं आहे मस्त. कारण की कोणतीही गोष्ट ही किती मिळाली याच्यापेक्षा ती किती कमी वेळेत मिळाली किंवा आपण तिला किती वेळ दिला हे खूप मॅटर करतं होतं. त्याच्यामुळे रिपीट करण्याचा विचारही डोक्यात आणू नका. तर नमस्कार मित्रांनो, जसं की मागचे 2 पॉडकास्टमध्ये तुम्ही पाहिलं BMSची लाईफ, BMS स्टुडंटची लाईफ, BMS डॉक्टरची लाईफ कशी असते. तर मी आज घेऊन आलेलो आहे अजून एक BMS स्टुडंटचा पॉडकास्ट. तर चला आपण जाऊयात त्यांना विचारूयात की कसा राहिला त्यांचा एक्सपिरियन्स BMS फर्स्ट इयरचा. तर काय नाव? माझं नाव आकाश गोरे आहे. मी जालन्याचा आहे. BMSसाठी मी धन्वंतरी कॉलेज उदगीर येथे फर्स्ट इयरला आहे. अच्छा, उदगीरला. यांच्यासाठी काय स्पेशल क्वेश्चन बनवून आणलेले आहेत, तर बघूयात कसा जातोय पॉडकास्ट. तर सगळ्यात पहिलं तुमची जी एज्युकेशनबद्दल सांगा जरा, म्हणजे कुठनं चालू केलं तर आत्तापर्यंत? माझं 10वीपर्यंतचं शिक्षण हे गावीच झालं. तिथून पुढं मी नीटचे क्लासेस केलेले आहेत आणि नंतर मग इथं आलेलो आहे BMS. नीटचं कसं ठरलं, म्हणजे आधी JEE वगैरे नाही डायरेक्ट नीटचं पहिलं तर मला फर्ग्युसन कॉलेजला जाऊन समजा UPSC त्या साईडला जायचं होतं, परंतु तिकडं मतलब जो सक्सेस का रेशो आहे ते थोडं ह्या गोष्टीचा इश्यू असल्यामुळं, किंवा मग आपण जे काही नॉलेज घेतो आहे ते नॉलेज असं पाहिजे की ते सर्वसामान्य माणसाच्या आपल्याला नॉलेज काहीतरी कामात आलं पाहिजे. म्हणून मग कोणती फील्ड आहे अशी की जी सर्वसामान्याच्या एकदम प्राथमिक गरज आहे, तर ते आरोग्य. मग ती गोष्ट संकल्पना डोक्यात असल्यामुळं नीटकडे मला येण्याची कल्पना समजा सुचली. तर नीटचं प्रिपरेशन कुठल्या सिटीमध्ये केलं तुम्ही? मी नीटचं प्रिपरेशन 11वीसाठी क्लास लावले होते आमच्या जालन्यामध्येच, अंकुश सरांचे म्हणून क्लासेस आहेत. 11वी माझं बेस्ट झालं, परंतु मी 12वीत जात असताना लॉकडाऊन लागलं आणि त्याच्यामुळे त्या लॉकडाऊनमध्ये काही अभ्यास एवढा विशेष झाला नाही. आणि त्याच्यानंतर मी रिपीट हे RCCमध्ये केलं लातूरला. RCC लातूरला. अच्छा, तर मग किती अटेम्प्ट? 12वीला किती मार्क होते नीटला? मला 12वीला 87% होते. नीटमध्ये मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये 227 मार्क होते, सेकंड अटेम्प्टमध्ये मला 290 मार्क होते आणि थर्ड अटेम्प्टमध्ये 393 मार्क होते. 393 मार्क. 393ला मग हे कॉलेज तुम्ही आला? हो. तर मग आता कशी आहे लाईफ? नीटच्या आधी कशी होती, आत्ता कशी? नीटच्या आधी तिकडं जास्त प्रेशर यायचं, फिजिक्स केमिस्ट्री पटकन कर MCQ सॉल्व कर, ही टेस्ट दी ते टेस्ट दी. आता थोडं रिलॅक्स झालं आहे मस्त. जे काही सब्जेक्ट आहे सर ते सांगतात की तुम्हाला भरपूर वेळ आहे, चांगलं प्रिपेअर करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकून घ्या, मित्रांसोबत फिरा, एन्जॉय करा, सगळं व्यवस्थित सुरू. म्हणजे एवढं बर्डन वगैरे काय नाही. आता जे उलटं नीटच्या वेळेस तरी बर्डन वाटायचं आहे, आता कॉलेजमध्ये येऊन एकदम रिलॅक्स फील होतं आहे. सगळ्या गोष्टी करता येतात, मित्रांसोबत फिरता येतं, अभ्यासही करता येतो. आणि जे पटकन कर MCQ वेळ जातोय गोल कर ही जी पद्धती ही बंद झाली. हे खूप मोठं डोक्याचं ताण गेलेलं आहे. चांगलं आहे. आता जी नीटचा प्रिपरेशन वगैरे करते सध्या लातूरमध्ये किंवा आपापल्या सिटीमध्ये, त्यांच्यासाठी काय ॲडवाईस? त्यांना एकच सांगेल, जितका बेस चांगला बनत असतो तितकी इमारत चांगली बनत असते. त्याच्यामुळे 11वीपासूनच एवढी चांगली सुरुवात बेस्ट करा की तुम्हाला रिपीट करायचं काम नाही पडणार. कारण की तुम्ही जर रिपीट करताय तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी 1 वर्ष लेट होत आहे.
त्याच्यामुळे रिपीट करण्याचा विचारही डोक्यात आणू नका. आतापासून 11वीपासून जे काही तुमचा बेस आहे तो चांगला बनवत चाला, म्हणजे तुम्हाला पटकन पुढं जाता येईल. आणि एवढं करून तुम्हाला PG वगैरे तिकडे जायचं असलं मग तिकडे आपल्या फील्डमध्ये भरपूर वेळ लागतो, पण तुम्हाला तिकडे वेळ देता येईल. जे की आता आमच्या बॅचमध्ये मॅक्झिमम पोरं रिपीटर असल्यामुळे आता PGला थोडा वेळ देता येणार नाही. जरी द्यायचं झालं तरी पण आमचं एज जास्त होणार समजा, अशा गोष्टी. नाही मग स्टार्टिंगला असं एक अजून एखादा ड्रॉप का घेतला नाही की आता एवढे होते मग आता पडले असते त्याच्यात? BAMS भेटतंय, मग BAMS करायचं आता जास्त वेळ, कारण की कोणतीही गोष्ट ही किती मिळाली याच्यापेक्षा ती किती कमी वेळेत मिळाली किंवा आपण तिला किती वेळ दिला हे खूप मॅटर करतं. त्याच्यामुळं मी BAMS घेऊन टाकलं. BAMS मध्ये आल्यानंतर त्याच्या आधी एक सांग, नीटची प्रिपरेशन करत असताना सगळ्यात मेमोरेबल मुवमेंट म्हणजे तुम्ही विसरू शकत नाही असं कुठले? नीटची प्रिपरेशन करत असताना आमच्या मी ग्रामीण भागातून येतो. आमच्या ग्रामीण भागामधून एवढं पुढं गेलेलं असं की कोणीच नाही आहे, जसं की जे काही थोडेफार शिकलेले असतात. परंतु आमच्या गावाकडचा एक मुलगा आमच्याच त्या छोट्याशा ट्युशनमध्ये शिकून तो इस्रोमध्ये सायंटिस्ट झाला होता. मग त्याच्यामुळे आम्हाला पण वाटलं की म्हणजे आम्ही 11वीत असताना आम्हाला प्रेरणा आली की बुवा आपल्या गावाकडचा मुलगा इस्रोमध्ये सायंटिस्ट होऊ शकतो, मग आपण एक चांगल्या क्वालिटीचं डॉक्टर का होऊ नये. मग ही समजा ही मेमोरियल बनलं माझं. तर ही मेमोरेबल मुवमेंट झाली, तर आता फ्युचरचे प्लॅन्स काय आहेत? म्हणजे BAMS मधून फ्युचर असं का, याच्यामधून स्वतःचं जे काही चिकित्सा म्हणजे क्लिनिक आहे ते जास्त ग्रो कसं करता येईल आपल्याला ते बघायचं. कारण की कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये एक छोट्या मोठ्या पगारीचा जॉब करण्यापेक्षा आपली पॅथी जास्तीत जास्त वरती कसं जाता येईल हे याच्यामधून बघायचं. स्टार्टिंगपासनं का म्हणजे डायरेक्ट? स्टार्टिंगपासूनच तसं करायचं, म्हणजे स्वतःचं क्लिनिक स्टार्ट करायचं तिथून. आणि PG वगैरेचा काय प्लॅन? PGचा पण प्लॅन आहे. आणि PG करून समजा आपल्याला आपली जी काही आयुर्वेदा फील्ड आहे ही मेडिसिनच्या बाबतीत थोडी पॅकिंगच्या बाबतीत मागं पडलेली, म्हणजे इथं मोकळ्या प्रमाणात गोळ्या देण्याचं किंवा पुड्या पावडर देण्याचं प्रमाण जास्त आहे. तर मग आपल्या पॅकिंग करून आपल्याही प्रोडक्ट्स हे नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरती कसे घेऊन जाते याच्यावरती ही प्रयत्न समजा आपल्याला त्याच्यामध्ये पुढं करता येतो. तर म्हणजे आता नीट ॲस्पिरंट असताना डेली रुटीन काय होता तुझं? नीट ॲस्पिरंट असताना माझा म्हणजे जेव्हा वेळ मिळाला तेव्हा मॅक्झिमम अभ्यास, म्हणजे ठरवून लास्ट अटेम्प्टला तर पूर्ण अभ्यासच? हां, जास्त जितका वेळ भेटन तितका अभ्यास करत राहायचं. म्हणजे 3 रिपीट केलं ते तू? हो. तर मग फर्स्ट रिपीटला किती मार्क आले? 227. आणि म्हणजे जे फायनल होतं त्याच्यावर तू आता फर्स्ट रिपीटला 290. 290 आलते आणि फायनल लास्टला 393. मग त्या टायमिंगला कुठल्या मिस्टेक केल्या की लास्ट 2 मंथमध्ये वगैरे, की ती मिस्टेक नसती केली तर 500च्या आसपास गेलो असतो? माझं मी करून भरपूर ठेवलेलं होतं, पण मला ते रिवाईज मारायसाठी मी रिवाईज शेवटच्या टप्प्यात मारू म्हणून झालं. आणि शेवट असा झाला की त्याला ते रिवाईज मारायला मला वेळच नाही मिळाला. त्याच्यामुळे शक्यतो रिव्हिजन ही ठरवून द्यायला पाहिजे की 1 हप्त्यातून 1 वार हा आपल्याला ठरलेला आहे, ह्या दिवशी मला रिव्हिजन मारायची असं काहीतरी, म्हणजे त्या रिव्हिजनमुळेच माझे मार्क कमी झाले. मी पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की जी आठवडाभर केलेला अभ्यास आहे ती संडेला एकदा टेस्ट झाल्यानंतर, टेस्टचा पेपर ॲनालाइज केल्यानंतर ते रिव्हिजन करूनच मग तुम्ही ब्रेक घेतला पाहिजे असं मला वाटतंय. कारण तुम्ही असं सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर म्हणलात लास्ट 2 मंथमध्ये वगैरे रिवाईज करता येईल तर ते बरोबर नाही, म्हणजे त्याचं टाईम टेबल नंतर मॅच होत नाही. त्याच्यामुळे हप्त्यामधनं डायरेक्ट संडेलाच रिव्हिजन केलेलं बरं राहील. तर आता डेली रुटीन कसं आहे BAMS स्टुडंटचा? आता आल्यामुळे इकडे नीटपेक्षा तर इकडे एकदम रिलॅक्स झालेलं आहे. मागाशी सांगितल्याप्रमाणे सगळं लवकर आवर न्यूमॅरिकल ही पद्धत बंद झालेली. त्याच्यामुळे सकाळी उठून थोडंफार श्लोका वगैरे वाचणं, म्हणजे आमचं अगोदरच आयुर्वेदात सांगितलेलं आहे ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थ रक्षार्थम आयुष्य. कधी ब्रह्ममुहूर्तात उठणं होतं, कधी नाही होत. थोडं श्लोका वगैरे पाठ करणे. त्याच्यानंतर मग कॉलेज 9 ते 5 आमचं कॉलेज असतं. तिथून पुढं मित्रासोबत मजा फिरण्यानंतर अभ्यास, जसं समजा दररोजच्या याच्याप्रमाणे. ब्रह्म काय म्हणलं? ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थ रक्षार्थम आयुष्य. म्हणजे काय? म्हणजे आपण मुहूर्तामध्ये जे कोणी उठतात सकाळी झोपेतून, तर त्यांचं आयुष्याचं हे चांगलं, त्यांचं स्वास्थ्य हे चांगलं मेंटेन राहतं असं आयुर्वेदानं सांगितलेलं आहे.
तर तुझी कॉलेजमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठी अचिव्हमेंट काय, म्हणजे काय कुठली गोष्ट तुला तुझ्यासोबत भारी झाली कॉलेजमध्ये आल्यानंतर? कॉलेजमध्ये आल्यानंतर मला जे काही वाटायचं म्हणजे आता रिपीट ह्या त्या गोष्टी असल्यामुळं आपलं नुसता अभ्यास असायचा नीटचा. म्हणजे एक प्लॅटफॉर्म जो काही की बाबा जिथं आपल्याला बोलता येईल. तर मला बोलता म्हणजे मी बोललो 1-2 स्पीच दिले असं. तर मला हे कळलं की मला खूप चांगलं बोलता येते. समजा पुढं स्टेज डेअरिंग माझ्याकडे खूप ही एक अचिव्हमेंट आली माझ्याकडे की बाबा मी आता कुठं पण बोलू शकतो केवढ्या पण मोठ्या स्टेजवरती. हे आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठं रिग्रेट काय, किंवा यार ही कॉलेज उगाच घेतलं, असं काय विषय? कॉलेज तसं तर काही नाही आहे. फक्त सिटी थोडी मोठी पाहिजे होती पुण्यासारखी, मग फायदा झाला पुणे असता. मुंबई असेल. हां, पुणे मुंबई अशी, कारण की मोठे मोठे ते क्लिनिक वगैरे असतात ते जॉईंट का किंवा फिरायला मोठा संभाजीनगर पुणे मोठा स्पॉट असतो तसं. तर अशी कुठली गोष्ट आहे जी तू जर नीट ॲस्पिरंटच्या म्हणजे फेवरमध्ये तुला पॉवर दिली की ही नीटमधनं काढू शकतो? निगेटिव्ह मार्किंग काढायला. निगेटिव्ह मार्किंग. हां. तर कॉलेजमध्ये नीटचं प्रिपरेशन करत असताना अशी कुठली तुझ्यासोबत खूप जास्त दर्दनाक इमोशनल स्टोरी तुझी एखादी, म्हणजे नीटचा पेपर आला तो आजारी पडलाय वगैरे, असं काय स्टोरी? हां, झालेलं आहे. 2021 म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट जो काही होता तेव्हा काही माझं पेपर हे पण झालेलं नव्हतं, प्रिपरेशन पण झालेली नव्हती, काही नव्हतं. आणि मला जरा ताप वगैरे ह्या गोष्टी पण चालू होत्या. मी त्या अवस्थेतच पेपर दिला होता. फक्त एक काय होणार नाही होणार म्हणून तो पेपर दिला होता आणि त्याच्यामुळे एकदम घटिया असा रिझल्ट 227 मार्क मला मिळाली होती. अच्छा, म्हणजे तेव्हा बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्रीचा काय स्कोर होता? नाही, आता ते एवढं हे नाही एक्सप्लेन आठवत नाही का? चालतंय. तर मग आता कॉलेजमध्ये आल्यानंतर तुझी सगळ्यात इमोशनल मुवमेंट कुठली? नाही, सध्या तर तसं काही नाही आहे. चांगलं चालू आहे सगळं. सगळं चांगलं चालू आहे का? आता एज्युकेशन सिस्टम जी आहे आपली, हां. म्हणजे 10वीपर्यंत, 10वीला बोर्ड, 12वीला बोर्ड, त्याच्याबद्दल, किंवा जी नीट NCERT सिलेबस वेगळा, त्याच्यानंतर स्टेट बोर्डचा स्टेटचा वेगळा, त्याच्यात जर तुला अशी पॉवर दिली की पॉलिटिक्समध्ये गेला तर तू कुठली गोष्ट चेंज करशील? पॉलिटिक्समध्ये गेलं तर म्हणजे पॉलिटिक्स हे सगळ्या समाजकारणाचं सगळ्या शेवटच्या माणसाला न्याय द्यायचं साधन आहे, तसं म्हटलं तर. त्याच्यामुळे जर का ती पॉवर माझ्याकडे आली समजा, तर मी पहिली गोष्ट आपलं जे काही असतं CBSE बोर्डचा मुलगा, तो जरा चांगल्या घरचा मुलगा असला तो CBSE ICSE बोर्डला शिकतो. गरीब कुटुंबाचा मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. काही नुसतं इंग्लिश मीडियमला शिकतात. तर ही जी काही पद्धती ही सगळी बंद करून प्रत्येक सर्वसामान्य घरातला मुलगा ते एकदम अंबानीच्या घरातला मुलगा सगळ्यांसाठी एकच शिक्षण प्रणाली आणून KG ते PG, म्हणजे जे काही आता कॉलेजच्या फीस ह्या त्या एवढ्या असतात, काही मुलांना ते भरणं शक्य होत नाही, तर हे KG to PG शिक्षण सर्व फ्री करेल. अच्छा. हां. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये बदलाव म्हणजे शिक्षण क्षेत्रामधले जो काही बदलाव आणायचा आहे हेच बिल पहिलं आणन, कारण की तेच आपल्या देशाला क्रिएटिव्ह बनवून महासत्ता बनवू शकतं. म्हणजे सुपर पॉवर. हां, सुपर पॉवर. येस. तर आता कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, हां. म्हणजे स्टडी सोडून वगैरे काय काय असतात? कॉलेजमध्ये मतलब पेक्षा सगळे असतात जे असतात. म्हणजे जे तरी पार्टी वगैरे, फ्रेशर्स हो, पार्टी. फ्रेशर्स पार्टी असते आमची, बाकी आणखी. अच्छा. हं. तर असं कुठलं सॉन्ग आहे जे तुला वाटतं की हे सॉन्ग माझ्या लाईफशी डेडिकेटेड आहे, किंवा माझ्या लाईफ खूप रिलेट करतो मी हे सॉन्ग? तसे 2 सॉन्ग आहेत. एक अगर तुम साथ हो आणि दुसरं बाईनाबाई चौधरींचं अरे संसार संसार. अरे संसार. आधी हाताला चटके तेव्हा मी म्हणजे कष्ट करायला ते सॉन्ग शिकवतं आणि पहिल्या अगोदरचं ते अगर तुम साथ हो. कुठली लाईन आहे त्याची तुझी हे रिलेट करतो खूप जास्त? तेरे सपनों में नाराजी ते. ते का? अच्छा. मुझे बातें दिल की मुझे काय दे, मुझे लगता है कि बातें दिल की, ते का? होती लफ्जों की धोखेबाजी, तुम साथ हो ना हो क्या दर्द है. थोडं अच्छा. म्हणता येत नाही पण भारी ते आता डेडिकेटेड आहे असं म्हणतात. नीट ॲस्पिरंट होता तेव्हा तुझी गर्लफ्रेंड होती का? नाही, तेव्हा नव्हते. फर्स्ट अटेम्प्टला वगैरे कधीच नव्हती? नाही, कधीच नाही. आता नाही. म्हणजे जन्मल्यापासून एक पण गर्लफ्रेंड आहे का? नाही, कॉलेजमध्ये आलेलो आहे आता. आणखी तसं काही नाही आहे. चांगलं आहे. मग ते कॉलेजमध्ये आल्यानंतर रिलेशनशिपचं वगैरे विद्यार्थ्यांचा काय विषय असतो, की पोरं आल्यानंतर फर्स्ट इयरपासून रिलेशनशिपमध्ये जातात का सिनियर वगैरे झाल्या? नाही, फर्स्ट इयरपासून ज्याचा आवाज होता तेव्हा अजून. तुझं जुळलं नाही का अजून? नाही, माझं नाही जुळलं. मग आता जी नीट ॲस्पिरंट येणार आहेत त्यांच्यासाठी काय ॲडवाईस लातूरला किंवा ट्युशन एरियामध्ये जाणार आहेत?
म्हणजे रिलेशनशिपसाठी म्हणताय का? अशी रिलेशनशिप ॲडवाईस. पहिलं एक सांगेल, म्हणजे 18 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्ही राजनेता, देशाचा नेता निवडू शकता, पण तुमचं लाईफ पार्टनर निवडण्यासाठी तुम्हाला शासनाने 21 वर्षाची अट दिलेली. त्याच्यामुळे जास्त गडबड न करता थोडं हळू घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. आता जी म्हणजे रिलेशनमध्ये काय होतं, काय काय विद्यार्थ्यांचं ब्रेकअप वगैरे होतं, ट्युशन एरियामध्ये बघतो पोरांचं. ब्रेकअप झालं की ते अभ्यास सोडून देतात आणि ते त्याच्यामध्ये सॅड होऊन बसते. तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे, मूव्ह ऑन कसं झालं पाहिजे? मला एक म्हणायचंय, आपण बाजारामध्ये गेल्यावर मेथीची भाजीची जुडी जरी घ्यायची असली ती सांभाळून घेतो, म्हणजे चांगली का नाही ते बघून घेतो. मग आपल्याला जी गोष्ट लाईफ टाईमसाठी पाहिजे ती आपण एकदम एवढी घाईत का घ्यायला पाहिजे? ते पण ती मला तेच पॉईंट सांगायचा होता की कारण खूप जास्त म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे ना भाई. आता सध्या ते लाईफचा विषय, तर आपल्याला एखादी छोटी गोष्ट वगैरे घ्यायची असली दुकानात नाही तर ती आपण कितीदा तरी बटाटे, टमाटर, ते सडलेलं आहे का, चांगलं आहे का, डाग आहे का ते बघतो. आणि आपण ते डायरेक्ट लाईफ पार्टनर असं 2-3 दिवसाच्या चॅटिंगवर कसं ठरवणार आहे. ते झालं, पण मूव्ह ऑन आता कसं करायचं? मोहन, पहिलं तर मी एक म्हणेल, तुमच्या मायबापाचा चेहरा तुमच्या समोर आणा. ते माझ्यासाठी काय करतात. आणि मोठे काका सर जसं सांगतात की बा मला जो काही पैसा येतो, आता मी पण आईवडिलांवरतीच डिपेंड आहे सध्या, मी स्वतः कमवत नाही. त्यांच्याकडून जो काही मला 1-1 रुपया येतो, त्या 1-1 रुपयाला माझ्या आईवडिलाचं रक्त लागलेलं आहे. आणि तो 1 रुपया ही व्यर्थ कसा जाणार नाही याचा विचार डोक्यात आणला की बरोबर सगळ्या गोष्टी निलवून आपण नक्कीच चांगल्या मार्गावर येतो. आणि तो आपण करायला पाहिजे, कारण की आपल्या आईवडिलाच्या मेहनतीला न्याय देण्याचं काम हे आपणच करू शकतो, दुसरं कोणी येणार नाही करायला. तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी एवढी मेहनत वगैरे केलेली असती, आणि भाई आपण एखाद्या पोरीच्या ह्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये घेऊन सगळे कामधंदे सोडून गेले, ते एकदम चुकीचं मला तर वाटतं. येस, तेच आपण आपला जो वे आहे त्याच्यावरून तो डिस्टर्ब न होता, ठीक आहे, लाईफ आहे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, परंतु आपला वे सोडून कुठेही न भरकता आपल्याला कसं करता येईल हे आपण त्याच्यामध्ये जास्त बघितलं पाहिजे. ते इम्पॉर्टंट आहे, लाईफवर फोकस केलं पाहिजे. जेव्हा म्हणजे स्वतः काहीतरी कमवायला लागतं ना वगैरे, तेव्हा त्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. तेच मी पण ते ठरवलेलं आहे भाई. आता जोपर्यंत स्वतःचं माझं कुठेतरी हे होत नाही सेटल, तोपर्यंत रिलेशनशिप वगैरे असल्या चक्करमध्ये पडणार नाही. तू पण पडणार नसशीलच. यस, चांगली गोष्ट आहे. कारण की पहिलं स्वतःच्या पायावर उभं तर राहिलं पाहिजे, कारण जो स्वतःच्या पायावर उभं आहे त्याला समाजामध्ये इज्जत असते, मान असतो. आणि एक स्वतःची पण एक सेल्फ रिस्पेक्ट असते. मस्त माझ्या म्हणजे आपल्या आईवडिलांनी भरपूर कमवून ठेवलेले आहे, परंतु लोक समोर काय विचारणार आहेत की मुलगा काय करतो, तू काय करतो. म्हणजे आपलं अस्तित्व काय आहे, आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला ही काही संधी असते 2-4 वर्ष, त्याच्यामुळे ही अशी व्यर्थ नाही घालायला पाहिजे टाइम. आता ते एक डायलॉग आहे ना, ते एक म्हणजे एक टीचर्स आहेत तिथल्या लातूरमधले, त्यांचा एक डायलॉग आहे, जिंदगी आपको कुछ देती नाही, जिंदगी आपको सिर्फ लौटाती है. तर हे खूप जास्त म्हणजे रिलेटेबल डायलॉग आहे. कारण तुम्ही बघा, विद्यार्थी जे जितका अभ्यास करण त्याला मार्क पडते. असं नाही की वर्गात समजत नाही काय होत नाही, ती म्हणजे रिझन झाले ती काय कायला असतं ती. बट जी मेन गोष्ट आहे, तुम्ही जर अभ्यास केला, तुम्हाला अभ्यासच असं नाही, कुठली पण फील्डमध्ये जा तुम्ही, तिथं मेहनत केली तरच ती फळ भेटणार. असं नाहीये की तुम्ही नीटचा अभ्यास करताय. मी तेच लाईन सांगितली ना, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. म्हणजे जो हाताला काम केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय कुठलीच गोष्ट मिळणार नाही या जगामध्ये. कोणी असो, तू असू, मी असू, इतर कोणी असू. अजून एक त्यांनी सांगितलं, तर ते जसं सांगितलं, स्वतःच्या पायावर तोपर्यंत म्हणजे ठाण होत नाही की आपण हायच स्टेबल. त्याच्यावर एक शायरी मला आठवायला लागली, मत कर तमन्ना किसी को पाने की, बड़ी बेदर्द निगाहे है जमाने की, और तू खुद को बना काबिल इस कदर की लोक तमन्ना करे तुझे पाने की. तर तुझं असं फेवरेट सॉन्ग कुठले, म्हणजे ते रिलेटेबल झालं आता ट्रेंडिंग वालं सॉन्ग, एकदम मोटिवेशनल वगैरे? ट्रेंडिंग वालं जीव रंगला गोंगला, ते तर लय जुनं आहे, पण ते माझं फेवरेट आहे. श्रीवल्ली आताच ऐकत होतो, जीव रंगला. त्याची बॅकग्राऊंड म्युझिक तर असली एकदम. असं एखादा पिक्चर सजेस्ट कर की जे किंवा नीट ॲस्पिरंटनी मेहनतनं वगैरे एखादा बघितला पाहिजे. नीट ॲस्पिरंटनी मेहनतनं नाही, त्यांच्यासाठी नीट ॲस्पिरंटसाठी किंवा कॉम्पिटेटिव्हसाठी समजा पिक्चर तर त्यांचं ते बघतील कोणता आहे काय तर, पण त्यांच्यासाठी आपली फॅमिली, आपलं बॅकग्राऊंड आपल्याला मोठं कसं करता येईल हेच एक मोठी मोटिवेशन. हो, तीच एक मोटिवेशन आहे. तुझा फेवरेट मूवी कुठले? माझा फेवरेट मूवी काय नाव त्याचं, श्रीवल्ली आपला, ते काय होतं त्याचं, तीच काय, अल्लू अर्जुनचा. हां काय नाव होतं पिक्चरचं ते?
पुष्पा, हा झुकेगा नाही साला, ते आणि हे सायराटेक. सायराट, हा सायराट एक मस्त आहे. माझा फॅन्ड्री पिक्चर आहे फेवरेट. अच्छा. त्याच्यातलं ते सॉन्ग लय भारी ते. तर आता तुझं म्हणजे BMS ला आल्यानंतर तुला असं कुठली गोष्ट वाटली BMS मध्ये ही लय युजलेस आहे, मोकारेट टाकले BMS ला? म्हणजे क्वेश्चन कळालं नाही मला. म्हणजे BMS मध्ये अशी कुठली युजलेस गोष्ट, सब्जेक्ट किंवा एखादा टॉपिक, कुठली गोष्ट आहे? हा, नाही तसं काही BMS मध्ये नाहीच आहे, कारण की सगळ्या ज्या काही गोष्टी बनवल्या आता 2021 पासून नवीन सिलेबस आलेलं आहे. सगळं विद्यार्थ्याला कमीत कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त क्वालिटीचे विद्यार्थी म्हणजे डॉक्टर कसे घडवता येतील हेच गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहे. म्हणजे युजलेस असं काहीच नाही. BMS नवीन काहीतरी आले 1.5 वर्षाचं 1 वर्ष, त्याचं काय, त्याच्याबद्दल माहिती सांगते जरा. हां, म्हणजे कसं आहे MBBS ला फक्त इंग्लिशमधून सिलेबस असतो आणि आम्हाला ना इंग्लिश प्लस संस्कृत दोन्ही पण असतं, मॉडर्न प्लस एन्शियंट. मग ती एका वर्षामध्ये विद्यार्थ्याला कव्हरअप होत नाही आणि त्याच्यामुळे ते 1.5 वर्षाचं NCSM केलेलं आहे. आणि ते 1.5 वर्ष म्हणजे सफिशियंट आहे विद्यार्थ्याला अभ्यास सगळ्या गोष्टी करण्यासाठी, बर्डन येत नाही विद्यार्थ्यावर. म्हणजे प्रॉपर सांग की आता 1.5 वर्ष म्हणजे टोटल BMS किती वर्षाचं आहे आता? BMS 5.5 वर्षाचं इक्वल वेटेज आहे, म्हणजे 5.5 वर्षाचं BMS. दीड असे 3 वर्ष म्हणजे 4.5 वर्ष डिग्री, 1 वर्ष इंटर्नशिप, असे 5.5. इंटर्नशिप कुठे, हेच कॉलेजमध्ये करायचं? हो, इथंच करायची. कंपल्सरी का? हा, कंपल्सरी तसं काही माहित नाही मला. हां, आता म्हणजे एखादा विद्यार्थी स्टेबलच आहे रिलेशनशिप मध्ये म्हणजे येऊ शकतो, तर त्याला त्यासाठी काय ॲडवाइस? काय म्हणजे एखादा विद्यार्थी समजा हे विद्यार्थीचा मित्र, हां. तो त्याच्यामध्ये ते एकदम पैसे वगैरे कमावणार आहे, असं जॉबला आहे पार्ट टाइम, तर त्याच्यासाठी काय ॲडवाइस? तेव्हा असं विचारतो तुला की एका मुलीने मला प्रपोज केले, काय म्हणू हिला? आता मी मागाशी जसं सांगितलं माझा आवडता मूवी सैराट म्हणून, तर ठीक आहे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, पण सैराटचा जो काही एंड आहे त्याला पण आपण नाही विसरायला पाहिजे. ती एक खूप जास्त इम्पॉर्टंट. अजून काय चाललंय लातूर कसं होतं ना आता, उदगीर कसं आहे कॉलेजला? म्हणजे बॅग विदाउट म्हणजे नॉन अकॅडमिक. नॉन अकॅडमिक लातूरला थोडा जे काही रूमचा खर्च असेल, मेसचा खर्च असेल, थोडं महाग जातं आणि क्वालिटी पण थोडी लो असते. त्यापेक्षा उदगीरला थोडं कमी पैशामध्ये चांगलं मिळतं सगळं. हां, इथं म्हणजे आता कसं वातावरण आहे, एकदम शहरासारखं सिटी सारखं आहे का गावासारखं आहे? थोडं ग्रामीण भाग, मिक्स वातावरण आहे जर, एवढं काही नाही. शहर खूप मोठं शहर पण नाही, कुठं ग्रामीण. आणि BMS कॉलेज झालं, मेडिकल कॉलेज झालं, कुठल्या पण सुट्ट्या किती असतात कॉलेजमध्ये वगैरे? कॉलेजमध्ये तसं रविवारची एक सुट्टी ते हप्त्यातून ते राहणारच, आणि असं बाकी जे काही सरकारी सुट्ट्या आहेत त्या सगळ्या राहतात. दिवाळी उन्हाळ्यात असलं तर? दिवाळी आता आम्ही आलो तर आतापासून, आता समजा दिवाळी हे आता फर्स्ट टर्म आमचे आता होते, सो 15 दिवसाच्या सुट्ट्या आहे आम्हाला. आणि उन्हाळ्यात? हा, उन्हाळ्याच्याच ना, मग जूनपासून आमचं न्यू सुरू होणार परत. 15 दिवस सुट्ट्या? हां, 15 दिवस सुट्ट्या. अजून काय ॲडवाइस आहे का नीट ॲस्पिरंटसाठी, व्ह्युअर्ससाठी? ॲस्पिरंटसाठी एकच ॲस्पिरंट, जर कोणी BMS ला घेणार असेल तर तुम्ही घेतानाच असा विचार नका करू की मी आता काहीतरी कोणाच्या तरी MBBSच्या मोठ्या डॉक्टरच्या हाताखाली काम नाही. माझं अस्तित्व क्रिएट करायचं आहे, मला ही BMS म्हणून संधी, आपलं कल्चर पुढं, म्हणजे आपल्या कल्चरचे मुलं ह्या BMS मध्ये आहेत, ही मला पुढे नेण्याची संधी आहे, याला संधी समजा. आणि BMS म्हणजे काही कमी नसून, MBBS ला तरी मॉडर्न शिकतात ते, ठीक आहे, त्यांची पॅथी वेगळी, पण आपलं एन्शियंट हे ते किती अभ्यास करायचा, करा ना BMS ला येऊन, भरपूर अभ्यासासाठी. श्लोक पाठ करा, आमचा एक एक श्लोक किती मोठा आहे तुम्हाला तर माहिती आहे. BMSचा तुझा फेवरेट टॉपिक सब्जेक्ट कुठला? अष्टांग हृदय संहिता अध्ययन. काय त्याच्याबद्दल सांग. संहिता अध्ययन म्हणजे हेच BMSचं जे काही कोर पार्ट असतो, आपण म्हणतो ना त्याला, आता जे काही मेन मुद्दा असतो तोच संहिता अध्ययन आहे. याच्यामधनं हे आपल्याला सगळ्या गोष्टी तर बाहेरच्या तर शिकवतं, समजा चिकित्सेशी रिलेटेड हे ते, पण आपण समाजामध्ये स्वस्थ राहण्यासाठी कसं वागायला पाहिजे, किंवा आपल्याला मोस्ट म्हणजे चांगलं पैसा, धर्म, अर्थ, ह्या सगळ्या गोष्टी, पैसा गिसा सगळं धरून राहायचं असलं तर कसं, कोणत्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे, स्वस्थ राहायसाठी कोणत्या गोष्टीचं पालन करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतं. आणि एक आयडियल समाज कसा असावा, त्याच्यानंतर आपलं खाद्य संस्कृती काय आहे, आज आपण काय करतोय, हे सगळं ते आपल्याला संहिता अध्ययन म्हणून शिकायला मिळतं. अशी कुठली गोष्ट आहे जी MBBS मध्ये भेटत नाही, BMS मध्ये भेटते? हेच संहिता अध्ययन. म्हणजे संहिता अध्ययनामधनं आपली जी काही संस्कृती, कल्चर, आणि विशेष म्हणजे आपल्या मातीशी जी काही नाळ जोडण्याचं काम आहे हे BMS करतं. MBBS मध्ये ते तेवढ्या प्रमाणात होत नाही, होतही असेल, परंतु याच्यामध्ये हे आपल्या कल्चरशी रिलेटेड असल्यामुळे जास्त होतं जरा. अशी BMS बद्दल निगेटिव्ह गोष्ट सांग एक. BMS बद्दल निगेटिव्ह म्हणजे आमच्या जास्त मोठाले सर्जरी वगैरे करता येत नसल्यामुळं तीच पोरांमध्ये निगेटिव्ह राहते.
किंवा आपल्याला मोठा सर्जन बनता येत नाही, किंवा बनता येत असलं तर फार मोठं ते काही न्यूरोसर्जन वगैरे त्या फील्डमध्ये जाता येत नाही. आणि आमचे विद्यार्थी पास आऊट होऊन येतात तेव्हा जास्त करून असं वाटतं की बा म्हणजे BAMS वाल्यांना असं दुसऱ्याच्याच हाताखाली काम करायला लावतं काय, असं होतं थोडं. असं वाटतंय का? आणि आता जी निगेटिव्ह सांगितलं, असं पॉझिटिव्ह गोष्ट सांग एक BAMS बद्दल. BAMS बद्दल पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे अशी की येणारा काळ हा BAMSचाच आहे. कारण की आता 2014 पासून आयुष मंत्रालय बनलेलं आहे, आणि आयुष मंत्रालयाचं फंडिंगमुळं किंवा त्या सगळ्या गोष्टीमुळं BAMSचा जो काही स्कोप आहे किंवा क्वालिटी ती सगळी वाढत चाललेली. आणि याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे, कारण की आपल्या जे काही सर्जरी असन हे असन, आता नाकाची सर्जरी समजा, नाक काटायची पद्धत होती इंग्रजांच्या जमान्यामध्ये, तर ते नाक काटलेलं सुद्धा कुंभार असेल, नाभिक समाजाचे म्हणजे जे काही लोक ते वैद्य होते ते जोडून द्यायचे. म्हणजे ते काही जास्त खूप शिकलेले नव्हते तरी पण ते जोडून द्यायची, एवढी ताकद या BAMS मध्ये. फक्त हे त्या लेवलवरती केलं गेलं पाहिजे. नीट ॲस्पिरंटसाठी असं एखादं सांग की एक्झरसाइज वगैरे डेली रुटीन, की 5-10 मिनिट तुम्ही म्हणजे अर्धा 1 तास करू शकता फिट राहण्यासाठी. योगासनं करायला पाहिजे, कारण योगासन कुठले योगा केले पाहिजे? सूर्यनमस्कार केलं तरी भरपूर झालं. हां, सूर्यनमस्काराने म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. कारण की कसं आहे, नीटमध्ये जास्त वेळ आपल्याला तिकडे देता येत नाही ना व्यायामामध्ये. याच्यामध्ये जर जास्त वेळ दिला परत तिकडे प्रॉब्लेम व्हायला लागतो. आणि मी ऐकलेलं की BAMS म्हणजे झाल्यानंतर त्याच्यात जर सर्जरी वगैरे केली, म्हणजे ते शिकलं पुढं PG वगैरे, तर पॅरालिसिस डिसीज पण नीट करता येतो. हो, असं आमच्या BAMS मध्ये असं असं कोणतं अक्षर नाही ज्याच्यापासून कोणता श्लोक बनत नाही, आणि असं कोणती वनस्पती नाही ज्याच्यापासून कोणतं औषध बनत नाही. त्याच्यामुळे असे भरपूर औषधं येतं, त्याच्यापासूनच्या अशा भरपूर विधी येतं, त्याच्यापासून आपला कोणताही डिसीज आपण याच्यातून समजा नीट करता येऊ शकतो विदाऊट सर्जरी ह्या गोष्टी. आणि BAMSची म्हणजे सुरुवात कधी झाली? MBBSची जशी आत्ता झाली मॉडर्न वगैरे सर्जरी. हिपोक्रेट्सनं MBBSची समजा ते. हां, तसं BAMS म्हणजे आयुर्वेद. आणि आयुर्वेद हा कुणी रचला याचं काही आणखी रेकॉर्डच नाही. तो अनादी आहे. तो फक्त ब्रह्मांनी स्मरण केलेला आहे, म्हणजे तिथून तो पुढं पांगत गेलेला आहे. तो अनादी अनंत आहे. हे एकदम प्युअर नॉलेज आहे समजा. असं त्याचा असं सोर्स नाही की इथनं चालू झाले. त्याचा सोर्स समजा नाहीच. त्याचं असं हे सांगता येते, ब्रह्मास्मत्वायुषो वेदम प्रजापतीमजिग्रत सो अश्विनो तो सहस्त्रांशाम तो सो अत्रिपुत्रादिकान मुनीन ते अग्निवेशांदिकांसते तू पृथक तंत्राणी ते निरे. म्हणजे हा ब्रह्मांनी स्मरण केला आणि त्याच्यानंतर तो पुढं चालत आला. परंतु गुरु शिष्य परंपरेमध्ये शेवटी चांगले शिष्य मिळत नव्हते, त्याच्यामुळे ते लिखित स्वरूपात कोणीतरी लिहून ठेवलं, हे त्याचं. परंतु तो कुणी रचला, कुठून आला याच्याविषयी रेकॉर्ड्स नाहीत. अरे भाई, भारी. तर आता जी नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी वगैरे आली, तुला वाटतंय की आयुर्वेदिक जी सिस्टम आहे ती आता जास्त दिवस टिकन? आयुर्वेदिक सिस्टम हे जुन्या जमान्यापासून टिकत आलेलं आहे आणि इथून पुढे टिकत राहणार आहे. मधामध्ये जे काही इंग्रज शासन, ब्रिटिश शासन आपल्याकडे आलं, तर हे त्यांनी त्यांची पॅथीवरती आणण्यासाठी कुठेतरी आपल्या पॅथीला दडपण्याचं काम केलं. म्हणजे हे, आणि तिथून पुढे नंतर थोडं शासकीय पातळीवरतीही ह्या गोष्टीवरती नाही आणले गेले. परंतु तुम्हाला सांगतो मी, कोविडमध्ये आपण बघितलेलं आहे आयुर्वेदा एवढं जे काही योगदान आयुर्वेदाचं मिळालेलं आहे. आयुर्वेद काय चीज आहे हे लोकांना कळालेलं आहे आता, आणि त्याच्याकडे पाहण्याचा एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन लोकांचा बदलत चाललेला आहे. तुमच्या घरामध्ये डेली जे काही तुम्ही खाता, मसाले पदार्थ असतील किंवा आपल्या संस्कृतीची कुठलीही गोष्ट असेल, आता आपण होम हवन करतो, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये आपल्या लोकांना माहितीच नाही याचं नेमकं नॉलेज काय. तर ते होम केल्याने जे काही समजा आपले रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये तो धूर ते वगैरे समजा जे काही जातं ते आपल्या याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करतं. कारण की त्याच्यामध्ये त्या औषधी त्या सगळ्या गोष्टी ते आंब्याचं काहीतरी असतं. हां, ते काय असतं? आता ते सेकंड इयरचा पार्ट आहे, मला एवढे नॉलेज नाही त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये त्या काही जडीबुट्टी त्या सगळ्या टाकल्या जातात. त्याच्यामुळे ते आपली रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे ती स्ट्रॉंग होत चालते हवनमुळे. आणि इतरही गोष्टी कोणत्याही, आता आपले सण उत्सव असतील, कोणत्याही गोष्टी असतील, ह्या सगळ्या अशा रचलेल्या आहे आयुर्वेद जे प्रमाणे सांगतं त्याप्रमाणे, की त्या आपल्या आरोग्यासाठी, आपल्या याच्यासाठी, सगळ्या गोष्टीसाठी आयुर्वेद एकदम बेस्ट ऑप्शन आहे. हां, आणि आता तर सगळ्या एम्समध्ये सुद्धा आयुष डिपार्टमेंट हे ह्या गोष्टी सुरू होत आहेत, आणि नक्कीच आयुर्वेदाला भरपूर स्कोप आहे पुढे. इमॅजिन कर, तुझ्या समोर कोणाला तरी हार्ट अटॅक यायला लागलाय, काहीच नाही आसपास, गाडी नाही, काहीच नाही,
आपण दोघंच आहेत आणि बाहेर पण गाव नाही काय नाही हां. आणि तिथं हार्ट अटॅक आला मला, काय करायचं? जे काही आता आम्हाला ट्रान्झिशनल करिक्युलम आमचा झाला होता, त्याच्यामध्ये सर्जन वगैरे आले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे असं पकडून त्या हार्ट्सवरती ते दाबायचं, कारण की जे काही बीट्स बंद पडत आहेत ते चालू कर, म्हणजे थोडंफार ते प्रेशर केल्याने ते स्टार्ट होऊ शकतं. आणि एखाद तुझ्यासोबत तू गेलाय म्हणजे आर्मीमध्ये गेला समजा, आणि तिथं तुझ्यासमोर एखाद्या गोळी लागलेली एका सोल्जरला आणि ते तडपलाय लागलाय, हां. तर मग काय करणार तू? काहीच ना तुझ्याकडे रिसोर्स. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे आयुर्वेदिक रिसोर्स आहेत सगळे जे नॅचरल आहेत, पण हां. असं दुसरं काहीच नाही, काय करणार मग? म्हणजे त्याला वाचवण्यासाठी डॉक्टर म्हणा, ॲज अ डॉक्टर मी काय ॲज अ करणार? डॉक्टर. अच्छा, आयुर्वेदिकच आहे फक्त, आहे ना. कसं आहे, आता ते अप्लाइड पार्ट आहे. मी फर्स्ट इयरला येऊन आता मला 2-4 महिने झाले. त्याच्यामुळे तो अप्लाइड पार्ट मला जास्त एक्सप्लेन करता नाही येणार. हां. चांगलं उत्तर दिलंय. तर तुला भेटून भारी वाटलं. आता आपण अजून एखादा BMS स्टुडंटचा इंटरव्ह्यू घेऊयात कॉलेजमध्ये आल्यानंतर. तुला पूर्ण ऑल द बेस्ट तुझ्या जर्नीसाठी BMSच्या, आणि थँक्यू सो मच.